मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर ज्यांनी 28 वर्ष इंदोर संस्थानाचा राज्यकारभार मोठ्या साहसाने आणि चातुर्याने चालवला त्या अहिल्याबाई होळकर यांची आज 300वी जयंती। खरं तर या 28 वर्षांमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी अनेक समाज उपयोगी कामं केली, अनेक मंदिरं बांधली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या काळी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, हुंडाबळीसारख्या प्रथांना विरोध केला, खेड्यापाड्यांपर्यंत न्यायव्यवस्था पोहोचवली। खरं तर अहिल्यादेवींच्या इतिहासात बारकाईने डोकावून पाहिलं तर एक स्त्री काय काय करू शकते याची प्रचिती आपल्याला येते। अहिल्यादेवी होळकर या स्त्री शक्तीचं एक अत्यंत समर्पक उदाहरण आहे। म्हणून अहिल्यादेवी होळकर यांना प्रेरणास्थानी ठेवून आजच्या मुलींना शिक्षण घेतलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज वैष्णवी हगवण्यासारखी अनेक प्रकरणं घडत आहेत, म्हणजे आज हुंड्याच्या प्रथेमुळे अनेक महिलांचा मृत्यू होतोय। खरं तर वैष्णवी हगवणे हे प्रकरण समोर आलं, पण अशी कित्येक प्रकरणं असतील जे प्रकरणं समोर येत नाहीत। अशा प्रथांना मुलींनी ठामपणे विरोध केला पाहिजे, हीच खरी अहिल्यादेवी होळकर यांसारख्या स्त्रियांना आदरांजली ठरेल।